नमस्कार मंडळी, कसं काय चाललंय सगळ्यांचं? मजेत ना? हो, मजेतच असायला पाहिजे. तर आज मी ठरवलं एक मोठं मिशन. काय तर ते आहे तुळशीबाग शॉपिंग मिशन. पर्स तयार आहे आणि मी निघाले थेट ATM मध्ये पैसे काढायला. सकाळपासून तयारी सुरू. कपडे सेट, केस सेट आणि चेहऱ्यावरचा तो दिवाळीचा ग्लो, म्हणजे मी खर्च करणार असा सांगणारा तो ग्लो. आणि सगळं आवरून झालं आणि आम्ही निघालो दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी तुळशीबागे. चलो. आणि फायनली तुळशीबागेत आल्या आम्ही दगडूशेठचं दर्शन घेतलं. गर्दी प्रचंड होती, पण तरीसुद्धा दगडूशेठचं दर्शन लांबून का होतं, परंतु घेणं मस्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि गर्दी तर प्रचंड होती, अफलातून गर्दी होती. त्यामुळे लांबून दर्शन घेतलं आणि वेळ कमी होता, त्यामुळे लगेचच शॉपिंगला निघाले. आम्ही आलोय आता तुळशीबागेत शॉपिंग करायला, पण गर्दी असली आहे बघूनच घरी वापस जवळ आले. पण काय करणार, शॉपिंग करावी लागेल. तर मंडळी, मी शेवटी पोहोचले तुळशीबागेत. गाडी पार्क केली, पर्स घेतली आणि सुरू झालं माझं मिशन दिवाळी शॉपिंग. पण काय सांगू, आता पाऊल टाकलं आणि डोकं फिरलं. समोर दिसले कानातले चमचमणारे आणि झगमगणारे. मनात विचार आला, हे घेऊ का ते घेऊ, नाही ते घेऊ का हे घेऊ. एवढ्यात बाजूला गळ्यातलं दिसलं. अरे वा, हे पण छान दिसते. काय घेऊ काही समजत नाही. बघा, तुळशीबागेमध्ये गेलं ना की माणूस पूर्ण वेडावून जातो. खूप महाग आहे सगळं, काय घेऊ वाटत नाहीये. मला गळ्यातलं तो पसंत पडलं नाही, म्हणून मी पुढे गेले आणि चप्पल बघितल्या चप्पलांवरती मन बसलं. मला वाटायला हा घेऊ का तो घेऊ. आता तुम्हीच सांगा, मी चप्पल नेमकं घेऊ तरी कोणता, कारण इथे एवढे सारे चप्पल आहेत की नाही. एवढ्या साऱ्या चप्पलमधनं एक चप्पल चूज करणं माझ्याच्याने शक्य नाही. तर तुम्ही सगळे माझी थोडी हेल्प करा आणि सांगा की मी नेमका कोणता चप्पल घेऊ. हा पण सुंदर दिसतोय, तो पण सुंदर दिसतोय आणि तो तर एकदमच भारी दिसतोय. काय करू. शॉपिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता गर्दी प्रचंड आहे, त्यामुळे गोंधळ खूप होतो की नेमकं घ्यायचं काय आहे. तर चालू आहे, हळूहळू एक एक वस्तू घेते मी. आणि मी तुम्हाला काय घेतलेलं हे मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आपण तिखट कसं पाहिजे तुला का नको तिखट. झाली शॉपिंग सगळी, आता जातो. मंडळी, अखेर शॉपिंग मिशन पूर्ण झालं. कानातले घेतले, गळ्यातले घेतले, चप्पल घेतली आणि शेवटी माझं पाकिट पण हलकं झालं, पण मन मात्र भारी झालं. आता तुळशीबागेतून बाहेर पडताच विचार आला, अरे देवा, आता भूक लागलीये. मग काय, मी थेट एका स्टॉलवरती गेले. पावभाजी आणि एक व्हेज राईस सुंदर असा ऑर्डर केला
आणि मस्त एन्जॉय घेतला जेवणाचा. अरे तो पावभाजीचा सुगंध म्हणजे स्वर्गीय अनुभवच. पहिला घास घेतला आणि मनाला विचार आला, अरे एवढ्या शॉपिंग नंतर हे तर मिळालंच पाहिजे ना मित्रा. किती सुंदर आहे बघ जेवण. जेवण करायचं मस्त आणि नंतरच जायचं होतं मला शनिवार वाड्यामध्ये, कारण मी शनिवार वाडा खूप दिवस पाहिला नाही. मग शनिवार वाडा पाहूनच घरी जायचं असं ठरवलं होतं. मग म्हटलं अगोदर जेवणाचा आस्वाद घेऊ, ककडी गाजर खाऊ, मग निघू. तर आता मी जेवण करत आहे. नमस्कार मित्रांनो, शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही जात आहोत घरी आणि प्रचंड गर्दी होती. काय काय घेतलंय मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. चलो बाय बाय.